लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि सामाजिक हक्कांसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि सामाजिक हक्कांसाठी सुरू असलेल्या चळवळीला अधिक बळ देण्याच्या उद्देशानं अमोल तायडे यांची लहुजी शक्ती सेनेच्या अकोट शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। 24 जुलै रोजी अमरावती येथे सकल मातंग समाजाच्या वतीनं आयोजित भव्य मोर्चा दरम्यान विष्णुभाऊ कसबे यांनी अकोट शहर आणि तालुक्यातील संस्थापक बांधणीबाबत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। त्यानंतर संघटनेप्रती निष्ठा, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि नेतृत्व गुण लक्षात घेऊन अमोल तायडे यांच्या नावाची शहराध्यक्षपदी घोषणा करण्यात आली। यावेळी विष्णुभाऊ कसबे यांच्या हस्ते अमोल तायडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना कसबे म्हणाले की अकोट शहर आणि तालुक्यातील मातंग समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून संघटना अधिक सक्षम करण्याची जबाबदारी अमोल तायडे समर्थपणे पार पाडतील। त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लहुजी शक्ती सेनेचे ध्येय आणि विचार गावागावांपर्यंत पोहोचवावेत। नियुक्तीनंतर अमोल तायडे यांनी संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे तसेच सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि समाज बांधवांचे आभार मानले। माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत अकोट शहरातील युवकांना संघटनेशी जोडून शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायासाठी अधिक प्रभावीपणे काम करेन असं त्यांनी सांगितलं। अमोल तायडे यांच्या नियुक्तीचे वृत्त समजताच अकोट शहर आणि तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। या नियुक्ती सोहळ्याला लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। विशाल गवई, जिल्हा संपादक, सत्यशोधक न्यूज चॅनल, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.